झी 24 तास एक पाऊल पुढे। नवीन मतदार तयार करण्यासाठी मुंब्र्यात लकी कंपाऊंडमध्ये ती इमारत बांधण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली। ठाणे क्राईम ब्रांचने अटक केलेल्या आरोपींनी हा धक्कादायक खुलासा केलाय। इतर राज्यातील लोकांना घरं विकून त्यांना मतदार बनवण्याचं कामही हे बिल्डर करायचे। पावसात एक स्पेशल रिपोर्ट। धोकादायक इमारतीतील घरं स्वस्तात विकली जात आहेत, पण यामागे उद्देश आहे तो झटपट पैशांबरोबर इतर राज्यातील लोकांना मतदार बनवण्याचा। हा खळबळजनक खुलासा केलाय ठाणे क्राईम ब्रांचने अटक केलेल्या आरोपींनी। मुंब्रा इथल्या लकी कंपाऊंडमधील जी इमारत ढासळली त्या इमारतीतील लोकांना 800 ते 1000 रुपये स्क्वेअर फूट दरानं स्वस्तात ही घरं विकली गेली होती। फक्त घरच नाही विकली गेली तर या इमारतीतील लोकांना स्थानिक रहिवासी असल्याचे सर्व दाखले दिले जाणार होते। निकृष्ट दर्जाचं बांधकाम साहित्य वापरून झटपट पैसे कमवणं हा एकमेव उद्देश ही इमारत उभी करण्यामागे नव्हता, तर इतर राज्यातील लोकांना स्वस्तामध्ये घरं विकून त्यांना मतदानासाठी पात्र करून याच मतदारांच्या जोरावरती निवडणूक लढून जिंकून येणं हा देखील उद्देश ही इमारत उभी करण्यामागे होता। या इमारतीत ज्यांचा मृत्यू झालाय त्यापैकी उत्तर प्रदेशचे 36 जण, बिहारचे 12 जण, पश्चिम बंगालचे 17 जण, कर्नाटकचे 5 जण, हैदराबादमधील 1, मध्य प्रदेशमधील 1 आणि महाराष्ट्रातील 2 जण होते। ज्या पद्धतीने या लोकांना या इमारतीत घरं मिळाली त्याचप्रमाणे स्थानिक रहिवासी असल्याचे सर्व कागदोपत्री दाखलेही या रहिवाशांना दिले जाणार होते। जमील कुरेशीनं 2007 साली बहुजन समाजवादी पार्टीतून निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी त्याला पराभव पत्करावा लागला होता आणि पुन्हा तो निवडणूक लढवणार होता। त्यासाठी झटपट पैसे कमावणे आणि मतदार तयार करणं गरजेचं होतं, पण त्यानं जो मार्ग निवडला त्यामुळे 74 लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं, अनेक मुलं अनाथ झाली आणि 61 लोकांना कायमचं अपंगत्व आलं। जमीलसह त्याच्या साथीदारांना अटक झालीय, पण पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागलीय। झी 24 ताससाठी कपिल राऊतसह अजित मांढरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।